नमस्कार मंडळी, मी वंदना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आहे सोमवार आणि तसेच आज आहे कामिका एकादशी. सकाळची सुरुवात छान अशा देवपूजेने झालेली आहे. आषाढी एकादश ही मोठी एकादशी आणि कामिका एकादशी ही धाकटी एकादशी असे आपल्या ग्रामीण भागात म्हटले जाते. आजच्या दिवशी उपवास केल्याने ब्रह्महत्येसारख्या गंभीर पापाचाही नाश होतो. चला तर आज बघू बंधूंच्या गाया. त्याने खूप साऱ्या गाया घेतलेल्या आहे आणि तो दूध व्यवसाय करतो. सकाळी सकाळी एकदा दावण भरून टाकली की गायांना पुन्हा पुन्हा चारा टाकावा लागत नाही. हे आहे कुट्टी मशीन, ज्यामध्ये चाऱ्याचे छोटे छोटे तुकडे केले जाते. त्यामुळे चारा वाया जात नाही. गाया सर्व चारा व्यवस्थित खातात. गाया म्हटलं की गोठा आलाच आणि गोठा म्हटलं की त्याची स्वच्छता ही ठेवावीच लागते. ते 2-3 दिवस झाले की सर्व गोठा स्वच्छ धुवून काढतात. राजवीरला पाणी खेळायला खूप आवडते, म्हणून त्याने त्याच्या मामीकडून मी पाणी मारतो असे सांगून पाण्याची नळी घेतलेली आहे. पशुपालनासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. गोठ्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवल्याने गायांना होणारा गोचिडाचा त्रास कमी होतो. राजवीरने किती स्वच्छ असे धुवून काढलेले आहे. मंडळी, ही आहे माझी आजी, म्हणजेच राजवीरची पणजी. तिने केलेली आहे बाळासाठी गोधडी शिवायला सुरुवात. छोट्या छोट्या बाळासाठी छोटी छोटी गोधडी. मित्रांनो, मी आहे कस्तुरी. मी आणि दादू काम करत आहोत. आम्ही घालत आहोत बाळाच्या कपड्याच्या घड्या. तुम्ही तुमच्या आईला मदत करता का? मी आणि दादू करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असल्यावर तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय, पुन्हा परत भेटू. थँक्यू.